सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% GST फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. जय भवानी रोड परिसरामध्ये अखेर बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यात वन विभागाला यश आलंय. मनोहर गार्डन आणि सय्यदमळा भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर सुरू होता. पहाटेच्या सुमारास हा बिबट्या मादी पिंजऱ्यामध्ये अडकला असून त्यानंतर परिसरामध्ये पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. जय भवानी रोड परिसरातील मनोहर गार्डन सय्यदमळा भागामध्ये काही महिन्यांपासून वन विभागाचा पिंजरा लावण्यात आलेला होता. आज पहाटे स्थानिक रहिवासी रियाज सय्यद नेहमीप्रमाणे पिंजऱ्याकडे गेले असताना त्यांना बिबट्या हा पिंजऱ्यात अडकलेला दिसला. पिंजऱ्यामध्ये बिबट्या मादी निद्रावस्थेत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली आहे. वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झालं आणि जवळपास 4 तासांच्या प्रयत्नानंतर पिंजरा सुरक्षितपणे हलवण्यात आलाय. पिंजरा शेतामध्ये असल्यानं चिखलात अडकलेला होता, त्यामुळे वन अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. दरम्यान बिबट्याला पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही तर सेल्फी घेण्यासाठी पिंजऱ्याजवळ धावत पोहोचले. त्यामुळे पोलिसांनी लोकांना मागे हटवण्यासाठी प्रयत्न केले. तर या परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर सुरू आहे. आज एक बिबट्या पकडला असला तरी अजून पिंजरे वाढवण्याची गरज आहे. मळ्यांमध्ये आणि शेतजमिनींमध्ये आणखीन पिंजरे लावावेत. जिथे आज बिबट्या पकडला गेला तिथे पुन्हा पिंजरा बसवावा अशी वन विभागाकडे मनसे शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी मागणी केली आहे. जय भवानी रोड सय्यदमळा मनोहर गार्डन जवळ तिथे काही महिन्यापूर्वी पिंजरा लावण्यात आला होता आणि त्यामध्ये आज बिबट्या अडकला. स्थानिक रहिवासी रियाज सय्यद जेव्हा सकाळी तिथे गेले त्या पिंजऱ्यामध्ये, ते रोज नियमितपणे जातात बघायला की बिबट्या अडकला की नाही, तेव्हा त्यांना तिथे ते दिसले आणि वन विभागाला कळवल्यानंतर वन विभागाने 4 तासामध्ये रेस्क्यू ऑपरेशन केले. कारण की शेतीमध्ये तिथे चिखल फार होता आणि त्यामुळे त्यांना ती पिंजरा हलवणं फार अडचण आली. परंतु इथे प्रश्न इथे संपत नाही. त्या विभागामध्ये त्या भागामध्ये आणखी बिबटे आहेत, त्यांचे पिल्लं आहेत आणि त्यामुळे वन विभागाने आमची विनंती वन विभागाला, आज आम्ही आभार मानतो त्यांचे, पण वन विभागाला विनंती आहे की पिंजऱ्यांची संख्या अजूनही वाढवावी आणि जिथून बिबट्या पकडला तिथे पुन्हा पिंजरा तिथे लावण्यात यावा, ही आमची वन विभागाला विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर जय भवानी रोड परिसरामध्ये सातत्यानं बिबट्याचा वावर सुरू असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या भुंकण्याचे आवाज, हालचालींवरून नागरिकांमध्ये सतत तणाव जाणवतोय. वन विभागानं खबरदारी घेऊन अतिरिक्त पिंजरे लावण्याची मागणी होती आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.